सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दोनदा नोंदणी करून दोनदा पगार उचलल्याचे समोर आले आहे. यामुळे सोलापूर शहरासोबतच जिल्ह्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना ई-केवायसी केल्यानंतरच पगार देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ई-केवायसी न करणाऱ्यांचे पगार रोखले जाणार आहेत. नव्याने नोंदणी करताना आधार संलग्न बँक खातेच द्यावे लागणार आहे, असे परिपत्रकात म्हटले आहे. दरम्यान, हे परिपत्रक जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभाग, जिल्हा परिषद, अनुदानित शाळा, महाविद्यालये, कृषी व पशुसंवर्धन संस्था, आदिवासी आश्रमशाळा तसेच सामाजिक न्याय विभागाच्या संस्थांना लागू असणार आहे. सेवार्थ प्रणालीच्या माध्यमातून सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांची सोलापुरातील सर्व विभागातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची माहिती भरण्यात आली आहे. त्या माहितीनुसार कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात येते. यामध्ये बँक खात्याच्या माहितीसोबत संबंधित कर्मचाऱ्यांचा पॅन क्रमांक, आधार क्रमांक नोंदवलेला असतो. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून